स्पर्धा क्रमांक 10. आज मी आनंदयात्री कविवर्य बा भ बोरकर यांच्या काही कविता वाचणार आहे. बोरकरांच्या कविता म्हणजे भव्य, दिव्य, अद्वैत. त्या छंदवृत्त, मात्रावृत्त, मुक्तछंद या सगळ्याच्या सीमांच्या पलीकडे जातात. निसर्ग, सौंदर्य, शृंगार, स्वातंत्र्य, त्यांची कृष्णाची अखंड भक्ती. यातली नक्की कोणती कविता वाचू हे माझं कालपर्यंत ठरत नव्हतं. त्याचवेळी मी एक सुंदर शब्द ऐकला, आत्मरंजन. रंजन किंवा मनोरंजन. रंजन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आनंद किंवा आनंद देणारी एखादी क्रिया. बऱ्याचदा आपण एंटरटेनमेंट हा शब्द इंग्रजीत वापरतो, परंतु मनोरंजन हा त्याहीपेक्षा फार जुना शब्द आहे. बोरकरांच्या सगळ्याच कवितांमध्ये ते आनंदरंजन अगदी पंचेंद्रियांनी करतात. त्यामुळेच त्यांच्या कविता जितक्या मधुर तितक्याच अर्थगर्भ असतात. असा हा रंजनाचा प्रवास आपण आज त्यांच्या कवितांमधून करूया, देहरंजनापासून ते आत्मरंजनापर्यंत. प्रत्येक कविता आपल्यात वेगवेगळे भाव आणि प्रतिक्रिया उमटवत असते. तशी ही पहिली कविता, सौंदर्य टिपणारी, शृंगार रस त्यागेली. डोळे तुझे बदामी. डोळे तुझे बदामी, देती मला सलामी. त्यानेच हा असा मी झालो सखे निकामी. लागेन चित्त कामी, लागेन चित्त धामी, मोठे लबाड मुचे डोळे तुझे बदामी. जखमी करून जीवा, हसती वरून नामी, भरितात मीठ ऐसे डोळे तुझे बदामी. बोली मिठास त्यांची कावा तरी गली, भुलवून मारणारे डोळे तुझे बदामी. छळती परोपरीनी डोळे तुझे बदामी. जरी हाल चालती है, जरी हाल चालती है, ते नित्य ही गुलामी. सुलतान मोगली हे डोळे तुझे बदामी. ही धुंद मोरकामी, फुलवून रोम रोमी, हे नाटकी इमानी डोळे तुझे बदामी. मनाचं रंजन करणारी, मनाला हसवणारी, रमवणारी, गुणगुणायला लावणारी, पावसाच्या सरींबरोबर मनावर आनंदाचे तरंग उमटवणारी ही पुढची कविता, सरीवर सरी आल्या. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती हिंब कदंब. मनामनातून टाळ मृदुंब, तनूत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. मंथाराची जळात धून, वीज नाचते अधून मधून. वनात गेला मोर भिजून, गोपी खेळल्या पदी भिजून. घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटे न अजून. बेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग. अंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग. दुधात गोकुळ जाय बुडून, कृष्ण आहे अजून तडून. मी तू पण सारे विसरून, आपणही जाऊन विसरून. सरीवर सरी आल्या ग, दुधात न्हाण झाल्या ग. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी, सरीवर सरी. कृष्णाच्या भक्तीत बोरकर अलगद निळे होऊन जातात. ही पुढची कविता म्हणजे जणू त्यांनी कृष्णाला केलेलं समर्पण. समर्पण म्हणजे आत्म्याचं रंजन. जिथे आत्मा रमतो, एकरूप होतो, तल्लीन होतो. क्षणभरासाठी आपण या कवितेत मुक्त होऊन जातो. तो कृष्ण निळा आणि त्याचा दंश निळा. पुढची कविता दंश. दसला मुजला निळा भ्रमर सखी, चढे निळी कावीळ. डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घननीळ. निळे कावळे, निळे पारवे, निळी गोरवे, निळी तारवे. निळे भुवन वन, निळे गगन घन, निळाच सिंधू सलील. निळावले मन, निळावले तन, निळावली नवनीत घटातून. निळ्या निळ्या वेळूत शिळ, निळी सखी, निळा उरातील तीळ. निळ्या निळ्या प्राणातील ज्योती, निळी निळी डोळ्यातील मोती. घन निळाच्या निळा गालीचा,
निळा निळा मी तीळ, घननिळाच्या निळ्या गालीचा निळा निळा मी तीळ, दसला मजला निळा भ्रमरती, चढे निळी काव्य, डोळ्यांमधले काजळ देखील झाले गे घन निळ.